बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज नवीन चेंडू मात्र हाताळण्यासाठी पाचारण केले जात आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण दोन दिग्गज संघ आहेत एकमेकाच्या विरोधात जास्तच मॅच खेळलेल्या आहेत आणि दोनाला पण माहिती आहे गोलंदाज कुठल्या प्रकारे गोलंदाजी करेल आणि कुठला फलंदाज कशा मोठे फटके मारू शकतो. कारण की मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघामधील दिग्गज खेळाडू आहेत आणि दिग्गज खेळाडूचा भरणा असणारा हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला भेटतात. राईट ओव्हर द विकेट सुरुवात होत असताना पहिला बॉल इथून नक्कीच चांगला लेंथ वरती गोलंदाजी ऑफसाईडला मात्र चेंडू फिरवला जातोय हलक्या हातात. चांगल्या चेंडूची मात्र संगता करत असताना डॉट निर्धाव बॉल. निर्धाव बॉलनी सुरुवात तर केली गोलंदाजांनी चांगली सुरुवात झाली आहे. नवीन चेंडू वरती मात्र अगदी चांगली सुरुवात करून दाखवली. एकता पडगी संघाकडून या वेळेला पुन्हा ऑफ साईडला ठेवलं जातंय. योगेश मात्र नक्कीच कुठे ना कुठे थोडासा इथे पाहायला गेलं तर स्लिप झाला आणि त्यानंतर चांगली फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग केली जाते. दोन बॅक टू बॅक चेंडू धीरधाव फेकले जातात. थोडासा दबाव वाशेल राईट ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा ऑफ साईडला चेंडू ठेवला जातोय. पुन्हा चांगली गोलंदाजी चांगली फिल्डिंग पाहायला भेटेल. शॉर्ट लेगला जबरदस्त फील्ड केली जाते. 3 चेंडू फेकली जातात. 3 चेंडू निर्धाव. खरोखरच योगेश भावर थोडासा मागच्या मॅच मध्ये सुपर बॅटिंग केली होती परंतु इथे पाहायला गेलं तर नक्कीच पॉपिंग क्रीजच्या आतमधून रन खेळण्याचा प्रयत्न करत असताना मोबाईलचा नेटवर्क आणि फलंदाजाचा फुटवर्क हा चांगला नेहमी गरजेचा पाहिजे परंतु इथून पाहायला गेलं तर फुटवर्क कुठल्याही प्रकारचा फलंदाजा दिसत नाही आणि त्याच्यामुळे इथून थोडासा दबाव. यावेळेस मिस टायमिंग फटका चेंडू खाली फिल्डर आपल्याला पाहायला भेटेल. एक चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेला. आताच निराश असेल कारण 3 चेंडू डॉट घेतल्यानंतर कुठे ना कुठे नक्कीच दबाव होता. एक खराब शॉट सिलेक्शन योगेश भावर गोल्डन डकचा शिकार झालाय आणि बॅक टू द डगआउटच्या दिशेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये नक्कीच दाखल होताना आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच विवेक एक चांगला फलंदाज आहे. खरोखरच चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या होती ती म्हणजेच 4 चेंडू फेकून जर चांगली गोलंदाजी गोलंदाजाने करून दाखवली. अप्रतिम मात्र पॉवरफुल गोलंदाजी धमाकेदार गोलंदाजी दाखवली गेली. चांगली गोलंदाजी करत असताना राईट ओव्हर द विकेट. इथून मात्र नक्कीच मोठा फटका आणि नक्कीच चेंडू निघून जातोय तो म्हणजेच सीमारेषा बाहेर आलाय. चौकार 4 धावेने मात्र खातं ओपन केलं जात आहे संघाचा आणि वैयक्तिक गोलंदाज पण इथे पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करत असताना त्याच्यावरती अगदी जबरदस्त इथून एक चौकार जरूर आलाय परंतु इथे विचार केला तर अजूनही मात्र चौकार ठोकावा लागतील कारण एक पडगा संघ म्हटल्यानंतर चांगला संघ आपल्याला पाहायला भेटेल. ताकदीचा संघ आहे आणि व्हॉलेंटियर असतील त्यांनी मात्र चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. चला थोडीशी घाई करायची आहे. ओव्हर द विकेट शेवटचा अंतिम बॉल असेल. पहिल्या षटकातील एक जरूर चौकार पाहायला भेटते. वेग सारखा फलंदाज मैदानामध्ये या वेळेला उडवलाय आणि चेंडूला फेकू देतोय. आउट ऑफ द पार्क आलाय. मोठा फटका षटकार 6. कडक फलंदाजी एक चौकार एक षटकार. वेगच्या बॅट मधून 4 चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी केली होती त्याच्यावरती पाणी फेरायचं काम केलंय ते म्हणजे वेग सारख्या फलंदाजाकडून अप्रतिम फलंदाजी करत असताना
धुव्वाधार फलंदाजी दाखवून दिली. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला भेटेल योगेश आणि मात्र 6 चेंडू न स्ट्राईक एंड पासून पाहिले आणि नक्कीच त्यानंतर कशा प्रकारची फलंदाजी करेल. नवीन गोलंदाज शैलेंद्र आपल्याला पाहायला भेटेल. शैलेंद्र सारखा गोलंदाजाकडे जिम्मेदारी असेल कारण चांगली गोलंदाजी राहिली त्यानंतर 4 चेंडू डॉट केल्यानंतर कुठे ना कुठे मोठे फटके पाहायला भेटेल. योगेश सारखा एक फलंदाज आऊट झाल्यानंतर नक्कीच पाहायला गेलं तर काय फलंदाजी करत असताना विवेक सारख्या फलंदाजाने अगदी मात्र जबरदस्त फटकेबाजी करून दाखवली. येणाऱ्या कालामध्ये या जरूर नक्कीच पाहायला गेले तर चांगला फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच विवेक चांगली फलंदाजी करत असताना. फुलटॉस बॉल सोडणार नाही. बेल मुझे मार आणि इथून नक्कीच थँक्यू व्हेरी मच चांगला असेल योगेशने. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील आणि पहिल्याच बॉल वरती षटकार फेकून देतोय. धावसंख्या 6 ने वरती 16 या आकड्यावरती अतिशय चांगलं जलद गतीने मात्र धावफलक पुढे सरसावला जातोय बॅटिंग टीमचा. काही धुव्वाधार फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून अगदी मात्र 3 चेंडू मागील 16 धावा बनवल्या गेल्यात. कडक फलंदाजी आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू मध्ये पाहायला गेले तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला भेटतात आणि 4 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. ऑफ साईडला मात्र लगेच कव्हर रिजनला चेंडू निघून जाते. आउटफील्ड थोडीसे लगेच तिथे पाहायला भेटते. तिथपर्यंत एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का. नक्कीच 2 धावा कंप्लीट करत असताना सिंगल डबलने मात्र धावा सुद्धा बनवले जातात. धावसंख्या होती ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक षटकार फुलटस बॉल वरती दुसऱ्या षटकातील दुसऱ्याच पाहायला गेलं तर नक्कीच चांगला फटका सजवला गेला. इथे जास्त ऊन जे गरज नक्कीच वरती गेलाय चेंडू परंतु चेंडू निघून जात आहे हव्याच्या सहाय्याने. अगदी मात्र नक्कीच षटकारा करता योगेशच्या बॅट मधून पुन्हा कुठे ना कुठे नक्कीच षटकारामध्ये हा चेंडू तब्दील झालाय कारण हवा जास्त आली होती आणि उंच सुद्धा चेंडू जास्त गेला होता आणि हवेच्या दिशेने मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषा बाहेर षटकारा करता. इथून मोठा फटका खेळला जातो. योगेशच्या नावाचा ब्रँडेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अगदी धुमाकूळ घालतोय आणि काय फलंदाजी करतोय. त्या पद्धतीने फलंदाजी करतोय. 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी स्टार्ट केली जाते. याही वेळेला मात्र मिसटायमिंग फटका. इथे झेल टिपला जाईल का आणि एक चांगला झेल कॅरी केला जातोय आणि एक शेट फलंदाजाला आउट केला जातोय. वाक्त धडक आउटच्या दिशेला परतावा लागेल. योगेश खरोखरच मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजे विक्रांत. नवीन फलंदाज खरोखरच खूप चांगला असा फलंदाज परंतु योगेश साठी मात्र देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त फलंदाजी केली. अफलातून फलंदाजी करून दाखवली या फलंदाजाने. 400च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होता कारण पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता या फलंदाजाने. अगदी जबरदस्त खरोखरच जिथून पाहायला गेलं तर गोलंदाजाने सुद्धा कमबॅक करून दाखवला. चांगली गोलंदाजी. राईट ओव्हर द विकेट शॉर्ट बॉल ठेवला जातो. या वेळेस मात्र नक्कीच फॉलो केला जात आहे गोलंदाजाकडून. फॉलो बॅट्समनला आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती कुठे ना कुठे 2 धावा आणि त्यानंतर परत षटकार आणि त्यानंतर कमबॅक करून दाखवलं या गोलंदाजाने. धावसंख्या होती ती म्हणजेच 24 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल. इथून नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट लेगला चांगली फिल्डिंग पाहायला भेटते आणि इथून पाहायला गेलं तर एक सिंगल धाव ऍड केली जाईल धाव फलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 25. 2 गडी गारद झालेत.
बॉलिंग ट्रॅकवरती सुमित, चांगला लेग ब्रेक ऑफ ब्रेक करणारा फुल टॉस बॉल, आणि फुल टॉस बॉल वरती थँक्यू व्हेरी मच सांगितलं असेल सुमितने विक्रांतला, कारण फुल टॉस बॉल होता आणि पहिलाच बॉल नक्कीच एक तोफा होता, तोफा कबूल करायचा होता फलंदाजाला. अगदी चांगला चेंडू पाहायला भेटतोय खरोखरच रेंजमध्ये, परंतु इथं पाहायला गेलं तर फलंदाज मिस करतोय हा चेंडू. डॉट एक सिंगल धाव ऍड केली जाते, धावसंख्या होती ती म्हणजे 26 या आकड्यावरती. अजूनही देखील 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चांगला गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला भेटे. इथून पायावरचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जाईल का, सीमा रेषा पार, आलाय 4 चौकार. वेगच्या बाटमधून पुन्हा मात्र एक चौकार पाहायला भेटे. एक मोठा फलंदाज आहे, कारण युवा यंग टॅलेंट आहे चांगली, मात्र नक्कीच फलंदाजी करत असताना सुमितचा पायावरचा बॉल होता, त्याच बॉल वरती मात्र चौकार आलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून गेलाय. 4 धावे करता वेग सारखा फलंदाज सेट झालाय आणि जबरदस्त फलंदाजी करतोय. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बाटमधून पाहायला भेटतोय. अप्रतिम मात्र वन डाऊन साठी गेला होता आणि जबरदस्त फलंदाजी करून दाखवली हा फलंदाजाने. एका साईडला पडगे टीम आपल्याला नजर येताना पाहायला भेटते. इथून देखील टप्पा खाल्यानंतर लेग ब्रेक चेंडू पाहायला भेटे. एक साईडला चेंडू टप्पा खाल्यानंतर ऑफ साईडला मात्र टर्न होणारा चेंडू पाहायला भेटे. निर्धाव चेंडूची संख्या केली जाते. पहिला चेंडू मात्र फुलटॉस होता, त्याच्यावरती लेग बाईजने 1 धाव ऍड केली गेली. दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. याही वेळेला ऑफ ब्रेक चेंडू पाहायला भेटे. चांगली चेंडू, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. पडल्यानंतर टप्पा खाताना थोडासा टर्न होताना पाहायला भेटे. लागोपाठ इथं पाहायला गेलं तर 2 चेंडू निर्धाव फेकले गेले. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या होती ती फक्त 30 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून. इथून पुन्हा बॅक टू बॅक इथून नक्कीच 3 चेंडू डॉट केले जातात या फलंदाजाकडून, कारण चांगला फलंदाज आहे. परंतु इथे सुमित नावाचा गोलंदाज सुद्धा आहे, फिरकीचा जादूगर. अगदी मॅजिक चेंडू त्याच्या हातातून आपल्याला पाहायला भेटतात. 3 चेंडू मात्र नक्कीच निर्धाव फेकले गेले. हॅट्रिक पूर्ण केली. इथून डान्सिंग डाऊन म्हणजेच काय, पॉपिंग क्रीजच्या बाहेर आला फलंदाज आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथून नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली गेली या गोलंदाज सुमित कडून. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील पहिल्या डावातील, कारण वेग सारख्या फलंदाजावरती दबाव कसा निर्माण करायचा त्या सुमित सारख्या गोलंदाजाने अगदी दाखवून दिला. आणि 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव खेळल्यानंतर दबाव त्याच्यावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सुजित नजर येणार, डेटवर स्पेशलिस्ट. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला, परंतु इथे पाहायला गेलं तर नक्कीच थोडासा दबाव दडपण असेल वेग सारख्या फलंदाजावरती. त्याने मात्र मागच्या 2 चेंडूवरती जबरदस्त फलंदाजी केली होती, त्यानंतर थोडासा दबाव बनवला गेला. ब्रेक लेग ब्रेक चेंडू आपल्याला पाहायला भेटले सुमितच्या माध्यमातून. 3 चेंडू निर्धाव फेकले गेले. इथून पाहायला गेलं तर नक्कीच सुजित बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्म द विकेट, लेफ्ट आर्म द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतं. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळायचा होता आणि वेग सारखा फलंदाज आताच निराश असेल, कारण मोठे फटकेबाजी केली होती. त्यानंतर कुठे ना कुठे थोडासा दबाव अडचणीत आहे, पण मैदानाच्या आतमध्ये आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजे आशिष. या फलंदाजाला अगदी मात्र अफलातून फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या फक्त होती ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि इथून विचार केला तर नक्कीच चांगला फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये. एक ताबडतोब अंदाजामध्ये फलंदाजी करणारा फलंदाज. ते बी मात्र चांगला क्रिकेट खेळतो आणि क्रिकेटच्या जोरावरती मात्र नक्कीच चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटतोय. आशिष स्ट्राईक एंडला फलंदाज, चांगला फलंदाज. एका साईडला गोलंदाज सुमित, राईट आर्म द विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू, याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे नक्कीच रिले कॅच झालेला असता, परंतु कुठे ना कुठे पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला भेटते. धावसंख्या 2 निवडते ती म्हणजेच 33 या आकड्यावरती.
अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. आशिष सारखा फलंदाज स्ट्राईक खेळला कारण 2-4 मोठे फटके येणं गरजेचं असेल. कारण प्रथम तर फलंदाजी करत असताना या मैदानावरचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये राणी शिरगावने 44 धावा बनवल्या गेल्या होत्या आणि शेवटच्या बॉलपर्यंत मॅच गेली होती. इथून लॉंग ऑफ मध्ये चेंडू निघून जातो तिथपर्यंत एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि बघता बघता थोडीसे मिस फील्ड, दुसऱ्याचा प्रयत्न, तिसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि इथून पाहायला गेलं तर नक्कीच 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 2 निवडते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या होते ती म्हणजेच 3 चेंडू फेकून झालेत. या वेळेला उडवलाय परंतु फटका फसलाय. उंच जास्त, लांबी कमी आणि सुमित मात्र झेल टिपतोय आणि फलंदाज आशिषला परतावा लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेला. अरे नक्कीच इथून पाहायला गेलं तर कुठे ना कुठे कमबॅक करून दाखवला साई एकता पडगे संघाने आणि कमर कसली आणि जबरदस्त गोलंदाजी सुमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. एका साईडला सुमितने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर सुजित चांगली गोलंदाजी करत असताना विकास मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. खरोखरच एक चांगला फलंदाज आहे परंतु 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. फुलटॉस बॉल कट केलाय, गली रिजनला निघून जातोय चेंडू, इंटू द गॅप चेंडू निघून जाईल सीमा रेषा बाहेर. परंतु इथे पाहायला गेलं तर आतमध्ये नक्कीच फील्ड केली गेली का इथे बघायचं आहे. एक धाव, दुसरी धाव, तिसरी धाव सुद्धा पूर्ण करत असताना आता इथून पाहायला गेलं तर 3 धावा ऍड केल्या जातील धाव फलकावरती. एक चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. खरोखरच कुठे ना कुठे शेवटचा अंतिम बॉल असेल. धावसंख्या होती ती म्हणजेच 38 या आकड्यावरती. इथे ऑफ साईडला चेंडू ठेवला जातो. एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न होईल का इथून पाहायला गेलं तर एक धाव सुद्धा पूर्ण करत असताना काही दुसरी धाव होते पूर्ण होईल का आणि इथून पाहायला गेलं तर नक्कीच 2 धावा कंप्लीट करत असताना आणि नक्कीच लगोरी स्टाईलने मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. इथे 2 धावा कंप्लीट एक गडी करत झाले. धावसंख्या होती ती म्हणजेच 40. खरोखरच 41चा टार्गेट अगदीच समोर असेल. यानंतरची मॅच असेल ती म्हणजेच जेपी स्पोर्ट वेवर आणि त्याच्या विपक्ष असेल तो म्हणजे संघर्ष चिंचणी. दोन्ही संघाच्या संघनायक याचा नाणेफेकी करून घ्यायचे. सेकंड राऊंडचा सामना असेल. खरोखरच आपला पाहायला भेटेल संघर्ष चिंचणी संघाचा संघनायक तसंच एका साईडला जेपी स्पोर्ट वेवूर संघाचा संघनायक. नाणेफेकी करून घ्यायचे दोन दिग्गज संघामध्ये. नक्कीच एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. नाणेफेकी करून घ्यायचे. चल सुरुवात करायची. दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे.
एका साईडला देखील संघर्ष चिंचिने, दुसऱ्या साईडला जेपी स्पोर्ट वेबूर हा संघ आपल्याला पाहायला भेटेल. संघर्ष चिंचिने मात्र नक्कीच नाणेफेकी जिंकले. चला आपल्या नक्कीच निर्णय कळवायचे आहे. काय फलंदाजी की गोलंदाजी घेणारा. स्ट्राईक एंडला नवनाथ, नॉन स्ट्राईक एंडला सुमित, बॉलिंग ट्रॅक वरती विक्रांत, रिटअप ओव्हर द विकेट एकनाथ आपल्याला पाहायला भेटेल. इथून नक्कीच लेग स्टेमचा बाहेर चेंडू पंच बोलत असताना सांगतील हा चेंडू वाईट आहे, खराब आहे बॉल हा. इथून पाहायला गेलं तर कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी करावी लागेल. 10 धावा तुम्हाला इथून नक्कीच प्रत्येक षटकामागे दिल्यात तर नक्कीच कुठे ना कुठे पाहायला गेलं तर संघ राईट ओव्हर द विकेट विक्रांत बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला नक्कीच कुठे ना कुठे मिस होत आहे, कुठे जबरदस्त चेंडू पाहायला भेटतोय, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. दोन चेंडू इथून पाहायला गेलं तर पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडूचा विचार केला तर नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी, चांगल्या लेंथ वरती ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते या गोलंदाजाकडून अप्रतिम मात्र नक्कीच भन्नाट वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज विक्रांत पाहायला भेटते. एकनाथ फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. याही वेळेला ताकदीचा वापर करायचा होता, नजरा चुकवल्या चेंडूवरती आणि परत पुन्हा मात्र तोच निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय, कारण दोन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले जातात गोलंदाज विक्रांत कडून. इथून पाहायला गेलं तर शॉर्ट सिलेक्शन फलंदाजाचं खराब पाहायला मिळतोय आणि त्याचा उत्तर देत असताना गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, कारण अगदी मात्र जबरदस्त गोलंदाजी, कमी गतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज तेवढीच खराब शॉर्ट सिलेक्शन फलंदाजाकडून पाहायला भेटणार. राईट मोर द विकेट. या वेळेला कव्हरच्या रेषेला मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. प्रशांत मात्र तिथपर्यंत थांबू शकणार नाही चेंडूला आणि चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी 4 धावे करता. एकनाथच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय चांगला असं स्ट्रोक खेचला गेलाय आणि 4 धावा पूर्ण करत असताना धावसंख्या 4 ने वाढते, ती म्हणजेच 5 या आकड्यावरती. मोर द विकेट सुरुवात करत असताना गोलंदाज पुन्हा कव्हर रिझनला चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल का. आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला भेटे. एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करत असताना या 2च्या मदतीने धावलं पुढे सरसावतोय, तो म्हणजेच 7 या आकड्यावरती. सिंगल डबल मध्ये सुद्धा धावा कन्व्हर्ट केल्या जातात, कारण एक चांगला गोलंदाज आहे त्याच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर एकनाथ सारखा फलंदाज पाहायला भेटतोय जो चांगली फलंदाजी करत असताना धावसंख्या 2 निवडते, धावसंख्या होते ते 7 या आकड्यावरती. ऑफ साईड ऑफ स्टंप लॉर्ड अपील करत असताना पंच सांगतील हा चेंडू जबरदस्त पाहायला भेटतोय, ऑफ साईडला ठेवला जातोय, अप्रतिम चेंडू मात्र हाताळला जातोय. सुपर डिलिव्हरी गोलंदाजीच्या मार्फत पाहायला भेटते. चांगली गोलंदाजी करत असताना विक्रांत गोलंदाजी मार्क वरती पाहायला भेटतोय. एकनाथ बॅटिंग स्ट्राईकला आणि एक जबरदस्त धुवाधार फलंदाजा. राईट ओव्हर द विकेटने सुरुवात तर चांगली झाली. या षटकातील पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करून दाखवली. शेवटचा अंतिम बॉल असेल दुसऱ्या पहिल्या षटकातील, ताकदवर गोलंदाजी करेल का हा गोलंदाज. राईट ओव्हर द विकेट सुरुवात होत असताना याही वेळेला मात्र नक्कीच लॉर्ड अपील केली जाते. पुन्हा मात्र कुठे ना कुठे पाहायला गेलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 7 धावा धाव फलकावरती लागले गेलेत.
एका साईडला विक आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती, दुसऱ्या साईडला लेफ्ट हँडर फलंदाज सुमित स्ट्राईक एंडला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 7, बिनबाद 7. राईट ओव्हर द विकेटने मात्र सुरुवात करत असताना वेग सारखा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. आजच्या दिवसातील खूप चांगली अशी बॅटिंग पाहायला भेटेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, दमदार परफॉर्मन्स करावा लागेल. इथे पहिला बॉल सुमितला मात्र डॉट केलाय, कारण ज्या वेळेला सुमित गोलंदाजीसाठी होता आणि विवेक बॅटिंगसाठी होता तेव्हा मात्र 3 चेंडू निर्धाव खेळले गेले होते. विवेकच्या माध्यमातून इथून पाहायला गेलं तर पहिला बॉलची भरपाई केली गेली विवेक सारख्या गोलंदाजाकडून. सुमित सारख्या फलंदाजाला मात्र चुप्पी साधण्यामध्ये काम केले जात आहे. यावेळेस क्रॉस बॅट आणि चांगला झेल इथून कॅरी केला गेलाय, आणि परंतु ज्या पद्धतीने हातातून चेंडू निसटला आणि एक चांगल्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. आणि विकास निराश असेल, कारण त्याला माहिती होतं सुमित सारखा एक चांगला फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय आणि नक्कीच धरतीला दान केलंय तो म्हणजे झेल. झेल कुठे ना कुठे पाहायला गेलं तर नक्कीच फटका फसला होता सुमित सारख्या फलंदाजाचा. जीवनदान दिले गेलंय आणि 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 2 वाढते, ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकून जर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण तुमच्याकडे धावा डिफेन्स करायच्या, 41 धावा डिफेन्स करायच्या आहेत. आणि इथे पाहायला गेले तर 2-2 धावा जर दिल्या तर नक्कीच याही बेलेला मात्र जबरदस्त लोड अपील करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना बॅक टू बॅक कुठे ना कुठे चांगली वापसी करून दाखवली विवेक सारख्या गोलंदाजाने. जर तू झेल टिपला असता तर खूप चांगली गोलंदाजी राहिली असती. 3 चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील आणि फलंदाज डावखुऱ्या हाताचा सुमित थोडासा हताश पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र नक्कीच लोंगोफला फिल्डर आहे, परंतु इथे चुकी करत असताना पुन्हा चेंडू निघून जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. अगदी 4 चौकार. इथून खराब फिल्डिंग पाहायला भेटते. डीजे चौकार जबरदस्त सुमितच्या बॅट मधून लोंगो बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 4 कद चेंडूला पाठवून दिलाय सुमित सारख्या फलंदाजाने. या वेळेला मात्र नक्कीच शॉर्ट बॉल होता, सोडणार नाही कुठलाही फलंदाज. मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथून नक्कीच पाहायला गेलं तर एक धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करत असताना तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून 3 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 3 निवडते. धावसंख्या होती ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करत होतात, परंतु जिथे मात्र नक्कीच झेल 2 ड्रॉप केल्यानंतर थोडासा दबाव आहे वेग सारख्या गोलंदाजावरती, कारण चांगले अचूक टप्प्यावरती भेदक मारा करणारा गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन मात्र गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहायला भेटतोय. फक्त खराब फिल्डिंगच्या नतीजा इथून पाहायला भेटतोय तर दबाव गोलंदाजावरती. एकनाथ स्ट्राईक एंडला. इथे ऑफसाइड ऑफ स्टंप. पुन्हा मात्र नक्कीच पंच सांगत असताना हा चेंडू वाईट आहे, खराब चेंडू पाहायला भेटतोय. अतिशय चांगली गोलंदाजी करावी लागेल. दबावामध्ये आला, कारण विकासने झेल सुटला. एका साईडला पाहायला गेला तर विक्रांतच्या हातामध्ये झेल होता, परंतु तो झेल सुद्धा निसटला आणि चौकारासाठी गेला. दबाव पुन्हा पाहायला गेले तर नक्कीच इथून गोलंदाजावरती. एका साईडला एकनाथ सारखा फलंदाज एक जबरदस्त आहे, हार्ड हिटर फलंदाज नेहमी मात्र पडगे संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. इथून ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, खराब चेंडू इथे पाहायला भेटेल. 6 सिस्टम असतं त्याच्या बाहेर सुद्धा हा चेंडू असता, एवढा खराब चेंडू फेकला जातो वेग करून. दबावामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहायला भेटतोय. धावसंख्या अतिरिक्त बढ़ते ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. जर्सी नंबर 18 म्हणजे विराट कोहलीला आठवण करून देणारा आकडा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला भेटतोय. राईट ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र स्ट्रक कव्हरला फिल्डर आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन देत असताना विकेट कुठली चुकी करणार नाही आणि चांगला झेल टिपला जातोय आणि फलंदाजाचा खेळ खल्लास केला जातोय बॅक टू द डगआउटच्या दिशेला.
नक्कीच एक जबरदस्त सोंग ऐकवत असताना, कारण मुख्य आयोजक आहेत संकेत आणि देखील त्यांचं सोंग आपल्यापर्यंत ऐकवलं डीजेच्या माध्यमातून. एक चांगले मात्र सिंगिंग करणारे संकेतची धोडी त्यांनी मात्र एक मुख्य आयोजन केलंय आदिवासी समाजाचं मॅचेस आणि देखील ते प्रथम पारितोषिक आहे ते म्हणजे 33,333 रुपये. आता देखील जाऊया मैदानाकडे जिथे बोलूया. एका साईडला एक गडी गारज झाले खरोखरच कुठे ते कुठे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती म्हणजेच 18. नवीन बॅटर मैदानामध्ये सुजित आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला डावखुरी हाताचे दोन्ही फलंदाज आणि चांगले फलंदाज. चेस बॉलिंग ट्रॅक वरती चांगला गोलंदाज नक्कीच आहे, परंतु इथून पाहायला गेलं तर सुमित डावखरे आताचा फलंदाज. ऑफ साइडला फटका फसलाय. पहिल्या चेंडूवरती गडी गारद होईल का? आणि काय जबरदस्त झेल टिपला जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल वक्त डगआउटच्या दिशेला. एक लवस्कर मॅच या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याची सुरुवात जबरदस्त करून दाखवली. इथून नक्कीच जयसारखा गोलंदाज अटॅकिंग वरती आला आणि फलंदाजाचं काम तमाम केलाय. डीजे मैदानामध्ये नक्कीच आपला पाहायला भेटेल तो म्हणजे एक जबरदस्त फलंदाज पाहायला भेटतोय. शैलेंद्र आप फलंदाज राऊंड द विकेटनी गोलंदाज जयेश याही वेळेला कमी गती केली होती. अगदी जबरदस्त चेंजिंग पेस पाहायला मिळतोय. तेच जरा गोलंदाजी नाही, परंतु इथून पाहायला गेलं तर नियंत्रण चांगलं आहे. टप्प्यावरती अचूक बेधक मारा आहे या गोलंदाजाकडे आणि ज्या वेळेला तुमच्याकडे टप्पा असेल त्या वेळेला चांगली गोलंदाजी होऊ शकते, कारण बाहुबलीमध्ये कटप्पा आणि टेनिस क्रिकेटमध्ये टप्पा हा नेहमी गरजेचा पाहिजे आणि तोच इथून आपल्याला पाहायला भेटतोय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. दोन चेंडू फेकून झाले. अगदी वेगावरती स्वार लिडिंग एज लागली होती. एक चांगला झेल टिपला असता योगेशच्या माध्यमातून, पण इथून झेल सुटला गेलाय आणि एक धाव पूर्ण करत असताना या दोन्ही फलंदाजा बदलल्या. आता स्ट्राईक एंडला मोठा फलंदाज आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजे सुजित आणि खरोखरच एक मोठा फलंदाज आहे. हार्ड हिटर फलंदाज पडगेला नक्कीच बिलोंग करणारा असा खेळाडू मैदानाच्या आतमधील, कारण याच्या बाटला चेंडू लागला तर मैदानाच्या बाहेरच जातो, कारण ही कमी वयामध्ये जास्त नावेचा चर्चेचं नाव आहे सुजित आपल्याला पाहायला भेटतोय. राईट मोर द विकेट राऊंड द विकेटने सज्ज होणारा गोलंदाज. पुलटॉस बॉल इथे मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातो. एक धाव दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? इथून पाहायला गेलं तर गॅप मोठा आहे, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषा बाहेर. सुजितच्या बॅट मधून आलाय 4 चौकार. बरोबर सुजित सारखा फलंदाज मी म्हटलं होतं, ज्याच्या बॅटला जर चेंडू लागला तर बॉडी लाईनच्या बाहेरच जातो आणि तेच इथे चित्र पाहायला भेटतोय. धावसंख्या 4 निवडते. धावसंख्या होते इथे म्हणजेच 23 या आकड्यावरती. 8 चेंडू 18 धावींची गरज आहे. 8 चेंडू 18 धावींची गरज आहे. इथून जर या दोन चेंडूवरती मोठे फटके आले तर मॅच जबरदस्त होऊ शकते. राऊंड द विकेटने सज्ज होणारा गोलंदाज. फुलवर लेनचा बॉल फटका फसला आहे. लवकर बॅट फिरली होती आणि स्टिकरला बॉल लागला होता आणि फलंदाजाला परतावा लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेला, कारण जास्त हँडलच्या जवळ बॉल लागल्यानंतर जास्त उंची घेणारा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. जयेश सारख्या गोलंदाजाने अगदी मात्र पाठोपाठ जबरदस्त विकेट चटकावण्याचं काम केलं जात आहे या गोलंदाजाकडून आणि दबावामध्ये असेल 7 चेंडू आणि 18 धावींची गरज आहे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल तो म्हणजे वनराज. 7 चेंडू 18 धावेंची गरज आहे. वनराज इथे मात्र राज करेल का? या चेंडूवरती एखादा षटकार ठोकेल का? स्टंपच्या बाहेर चेंडू होता, मिड विकेटला खेळला जातोय. 1 धाव पर्यंत करत असताना दुहेरी धावेचा प्रयत्न होईल का? इथून पाहायला गेले तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटेल. सिंगल धाव येणारी. 6 चेंडू 17 रनाची गरज आहे. 6 चेंडू 17ची गरज. देवीया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजेच लवेश. आता देखील लवेश सारखा फलंदाज यज्ञेश. बॉलिंग ट्रॅक वरती यज्ञेश. या वेळेला नक्कीच वनराज साठी शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉल वरती मात्र मोठा फटका खेळायचा होता. इथून पाहायला गेला तर नक्कीच 1 धाव, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील का? धावसंख्या होती ती 25 धावा धाव फलकावरती जोडल्या जातात. 5 चेंडू 16 धावेंची गरज. मागच्या मॅचचा विचार केला तर खरोखर टफ फाईट मॅच झाली होती. इथून नक्कीच एक चांगला गोलंदाज उडवला. यावेळेस कडक सडक पे कडक दमदार स्ट्रोक चेंडूला फेकून देतोय आउट ऑफ द पार्क. थांबणार नाही हा फलंदाज. आलाय मोठा फटका. F1 क्वालिटी दर्जेदार फलंदाजाचे. डीजे जबरदस्त फटका सजवलाय. F1 क्वालिटीचा दर्जेदार एक धमाकेदार विस्फोट करत असताना 4 चेंडू 10 ची गरज आहे आणि मैदानामध्ये काय जबरदस्त एक फटका ठोकलाय. मॅच मध्ये नक्कीच 28 येणारा फटका सजवलाय. परंतु इथून पाहायला गेलं फिल्डिंग मध्ये तब्दीली करत असताना चेंजेस पाहायला भेटताय. एका साईडला यज्ञेश सारखा गोलंदाज पाहायला भेटतो, दुसऱ्या साईडला फलंदाज घाई करायची. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. अप्रतिम मात्र फटका ठोकला. शैलेंद्र सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 10 ची गरज. एक धडाकेबाज फलंदाज मैदानामध्ये जसंच्या तसं मात्र उत्तर देत असताना शैलेंद्र काय फलंदाजी करतोय. उडवला. याही वेळेस थांबणार नाही आणि चेंडूला फेकू देतोय आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. बॅक टू बॅक मोठे फटके पाहायला भेट. बॉडी लाईन क्लिअर करणारे अगदी मात्र जबरदस्त सिलेंडर नावाचा ब्रँडेड फटके. डीजे येणारे 3 चेंडू 4 ची गरज. काय अफलातून फलंदाजी करून दाखवली या फलंदाजाने. अगदी दबावामध्ये कडक फलंदाजी. आणि नक्कीच इथून पाहायला गेला तर दबाव असेल तो म्हणजे गोलंदाजावरती. यज्ञेश का गोलंदाज. 6 चेंडू 17 ची गरज होती. समीकरण बदललंय. आता येणारे चेंडू म्हणजे 3 आणि 4 धावींची गरज. याही वेळेला फटका सजवलाय आणि चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार. खरोखरच मोठी फलंदाजी. बॅक टू बॅक आजच्या दिवसात 3 षटकार ठोकून मॅच विजय केलाय. संकनाचा जबरदस्त अशी फलंदाजी करून दाखवली.